हॅलो माय डिअर फ्रेंड्स, ई फॉर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय इंजिनिअरिंग मेकॅनिक्समधील सिस्टम ऑफ को प्लॅनर फोर्सेस हा आजचा आपला टॉपिक. तर हा टॉपिक सुरू करण्याआधी फोर्सेस म्हणजे काय, तर तुम्ही सगळ्यांनीच आत्तापर्यंत फोर्सबद्दल खूप काही पाहिलं असेल. इवन खूप सारे त्याच्यावरचे क्वेश्चन्स पण सॉल्व केले असतील. पण तरी पण आज आपण पहिल्यापासून पाहणार आहोत की फोर्सेस म्हणजे काय. सो लेट अस ॲज्युम की आपल्याकडे एक ब्लॉक आहे आणि तो ब्लॉक आपण एका टेबलवरती ठेवलेला आहे. आता हा जो ब्लॉक आहे हा सध्या रेस्टमध्ये आहे, त्याच्यावरती तो कुठल्याही मोशनमध्ये नाही आहे. त्याच्यावरती सध्या आपण ॲज्युम करूया की कुठलेच फोर्स सध्या ॲक्ट करत नाही आहेत. म्हणजे हा फक्त इथे एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, नॉर्मल काहीच ॲक्ट करत नाही असं आपण ॲज्युम करूया. आयडियल कंडिशन आपण ॲज्युम करूया. मग आता मी या बॉक्सला पुश केल्यानंतर ऑब्व्हियसली तो रेस्टमध्ये होता, तर तो आता थोडंसं पुढे सरकेल. म्हणजे त्याला काय मिळेल, मोशन मिळेल. म्हणजे तो त्याच्या स्वतःच्या स्टेट ऑफ रेस्टमधून बाहेर आला आणि मोशनमध्ये आला. सो हे जे मी पुश केलं यालाच आपण काय म्हणणार आहोत, फोर्स. कारण हे आपण एक्सटर्नली अप्लाय केलं आहे, त्या बॉडीने स्वतःचं काहीच नाही दिलं, आपण एक्सटर्नली अप्लाय केलं. सो म्हणजेच फोर्स ही अशा प्रकारची एक एक्सटर्नल एजन्सी आहे. सो फोर्स किंवा इट इज ॲन एक्सटर्नल एजन्सी. एक्सटर्नल का, कारण आपण अप्लाय करतो आहे किंवा आपण म्हणजे इतर कुठलीही बाहेरची एजन्सी अप्लाय करते, त्या बॉडीचं स्वतःचं असं काही त्याच्यामध्ये नाही आहे. विच, आता ही जी एक्सटर्नल एजन्सी आहे किंवा जे फोर्स आहे ते विच टेंड्स टू चेंज. वॉट चेंज? चेंज द मोशन. जर ती बॉडी ऑलरेडी मोशनमध्ये असेल आणि जर आपण फोर्स अप्लाय केला तर शक्यता आहे की ती बॉडी इधर स्टॉप होईल किंवा जास्त मोशनने पुढे जाऊ लागेल. सो टू चेंज द मोशन ऑर स्टेट ऑफ रेस्ट ऑफ द गिवन बॉडी. सो हे झालं फोर्सची डेफिनेशन आणि हे आहे व्हॉट इज मीन बाय फोर्स. आता नेक्स्ट अजून एक क्वेश्चन येतो की व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स. आता फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. आता मी जेव्हा म्हणते की मी याच्यावरती फोर्स अप्लाय केला, मग फोर्स आपण जेव्हा अप्लाय करतो तेव्हा 1 किलो 2 किलो असा फोर्स नाही अप्लाय करत. मग आपण 5 न्यूटन 10 न्यूटन 1 न्यूटन असा फोर्स अप्लाय करतो. याचा अर्थ मी ही जी न्यूमॅरिकल व्हॅल्यू आहे ज्याला आपण मॅग्निट्यूड म्हणतो त्याच्यासोबतच मी न्यूटन अटॅच केलं. न्यूटन इज वॉट, युनिट. सो याचा अर्थ फोर्सेसचं पहिलं जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे मॅग्निट्यूड आणि दुसरं जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे युनिट. म्हणजे याचा अर्थ फोर्सला मॅग्निट्यूड असलं पाहिजे, त्यासोबतच फोर्सला युनिट पण असलं पाहिजे. कारण त्याशिवाय आपण फोर्सला डिस्क्राईबच नाही करू शकत. सो पहिली गोष्ट तर मॅग्निट्यूड असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोर्सला स्वतःचं असं युनिट असलं पाहिजे जे की आहे न्यूटन. सो मॅग्निट्यूड अँड न्यूटन जे की आपले युनिट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, फक्त आपण एवढंच लिहिलं कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तर बास आहे का, तर आपल्याला डिरेक्शन पण दाखवावी लागेल ना. म्हणजे कुठे फोर्स अप्लाय होतो आहे, कुठून फोर्स अप्लाय होतो आहे हे पण आपल्याला सांगायचं आहे. आता इथे या पॉईंटवरती फोर्स अप्लाय होतो आहे. जर मी असा फोर्स अप्लाय केला असता तर तो फोर्स या पॉईंटवरती अप्लाय होतो आहे. सिमिलरली जर मी असा फोर्स अप्लाय केला असता तर तो फोर्स या पॉईंटवरती अप्लाय होतो आहे. याचा अर्थ पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. सो तिसरं कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजेच काय की फोर्स कोणत्या पॉईंटवरती अप्लाय होतो आहे त्या गिवन बॉडीवरती, त्याला आपण म्हणणार आहोत पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे डिरेक्शन ऑफ द फोर्स. फोर्थ आहे डिरेक्शन ऑफ द फोर्स. आता इथे तर मी स्ट्रेट फोर्स अप्लाय केला, पण व्हॉट इफ मी असा फोर्स अप्लाय केला असेल एका अँगलवरती, तर मला माहिती पाहिजे ना की हा अँगल कोणता आहे, मी कोणत्या अँगलवरती फोर्स अप्लाय केला. सो ते अँगल मला माहिती पाहिजे. मग याच्यासाठी मला डिरेक्शन ऑफ फोर्स माहिती पाहिजे. सपोज इथे काहीतरी 30 डिग्रीचा अँगल मी तयार केला आणि मी असा थोडासा क्रॉस फोर्स अप्लाय केला आणि त्याचे कंपोनंट्स मी 30-30मध्ये पाडले. एक 30 साइन थीटा आणि एक 30 कॉस 30 आणि साइन 30. ठीक आहे. सपोज की 5 न्यूटन फोर्स आहे, तर मग हा होणार 5 कॉस 30 आणि हा होणार 5 साइन 30. सो हे झाले याचे कंपोनंट्स. सो याचा अर्थ मी त्या डिरेक्शनचा पण यूज केला. म्हणजेच फोर्सबद्दल जर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पण लिहायचे आहेत अलॉंग विथ डेफिनेशन. सो आय होप तुम्हाला फोर्स म्हणजे काय बेसिक आयडिया मिळाली असेल. तर फोर्स इज अन एक्सटर्नल एजन्सी विच टेंड्स टू चेंज द मोशन ऑर स्टेट ऑफ रेस्ट ऑफ द गिवन बॉडी. आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्सेस किंवा प्रॉपर्टीज ऑफ फोर्सेसमध्ये आहे मॅग्निट्यूड असलं पाहिजे, युनिट असलं पाहिजे, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन असलं पाहिजे आणि डिरेक्शन ऑफ फोर्स. ठीक आहे. सो आता आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ फोर्सेस. तर आपण सुरुवात केली होती चॅप्टरला को प्लॅनर फोर्सेसपासून. म्हणजे याचा अर्थ को प्लॅनर फोर्सेस हे काय आहे, टाईप्स ऑफ फोर्सेस. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे जे काही फोर्सेस आहेत त्याला आपण 2 पार्ट्समध्ये क्लासिफाय करतो. सो फोर्सेस आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. पहिला आहे ते म्हणजे को प्लॅनर फोर्सेस
आता नावातच को प्लॅनर आहे, म्हणजेच काय तर तुम्हाला सगळ्यांना को प्लॅनरचं मिनिंग माहिती असेल. आता ॲज्युम करा की माझ्याकडे हे एक प्लेन आहे, कुठलं हे ॲज्युम करा की पेपर आहे. ठीक आहे, हा माझ्याकडे पेपर आहे. या पेपरला मी इथून फोर्स अप्लाय केला, इथून फोर्स अप्लाय केला, इथून कुठूनही फोर्स अप्लाय केला, पण त्या पेपरवरती अप्लाय केला. म्हणजेच आपला जो प्लेन आहे फोर्स अप्लाय करण्याचा किंवा फोर्स असण्याचा जो काही प्लेन आहे तो सेम आहे. पण सिमिलरली माझ्याकडे एक पेपर आहे, त्याच्यावरती मी त्या प्लेनवरती फोर्स अप्लाय न करता कुठल्याही डिरेक्शनने कसाही फोर्स अप्लाय केला, पण त्या पेपरवरती नाही अप्लाय केला. सो याचा अर्थ ते जे फोर्सेस आहेत तर ते एका प्लेनमध्ये आहेत का, नाही. मग त्या केसमध्ये आपण म्हणणार नॉन को प्लॅनर फोर्सेस. आता इथे जर आपण पाहिलं तर मी फोर्स असा पण अप्लाय करू शकते, असा पण करू शकते, पण त्या प्लेनवरती असला पाहिजे. आता जर माझ्याकडे हा पेपर आहे आणि मी या पेपरवरती फोर्स नाही अप्लाय करता इथे एक फोर्स आहे, इथे एक फोर्स आहे, इथे एक फोर्स आहे, म्हणजे त्या पेपरवरती नाही आहे किंवा त्या प्लेनवरती नाही आहे, प्लेन सोडून सगळ्या ठिकाणी फोर्स आहे, तर अशा केसेसमध्ये ते फोर्सेस नॉन कोप्लॅनर फोर्सेसमध्ये येणार. म्हणजे याचा अर्थ कोप्लॅनर फोर्सेसची डेफिनेशन झाली की व्हेन ऑल द फोर्सेस lie on a single plane, then the system is said to be in coplanar force, is said to be a coplanar force system. मग त्या सिस्टमला आपण म्हणणार कोप्लॅनर फोर्स सिस्टम. आता ही जी कोप्लॅनर फोर्स सिस्टम आहे ती पण फर्दर आपण अजून काही ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. 3 ग्रुप्स आहेत त्याचे. नॉन कोप्लॅनर आपल्याला नाही शिकायचे, सो आपण त्याला इथे सोडून देऊया, याच्यापुढे आपण त्याला नाही क्लासिफाय करणार. आता आपल्याकडे हे जे कोप्लॅनर फोर्स सिस्टम आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे ते म्हणजे कॉन्क्युरंट. आता ह्याला आपण कसं वाचणार, कॉन्क्युरंट कोप्लॅनर फोर्स सिस्टम. ठीक आहे, कॉन्क्युरंट कोप्लॅनर फोर्स सिस्टम. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण पाहणार आहोत ते म्हणजे पॅरलल. याला आपण रीड करणार पॅरलल कोप्लॅनर फोर्स सिस्टम. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे जनरल. सो याला आपण रीड करणार आहोत जनरल कोप्लॅनर फोर्स सिस्टम. ठीक आहे. आता कोप्लॅनर फोर्स सिस्टममधला पहिला आहे ते म्हणजे कॉन्क्युरंट फोर्स सिस्टम. आता कॉन्क्युरंट म्हणजे काय, तर माझ्याकडे हा एक पॉईंट आहे, इथून एक फोर्स येतोय, इथून एक फोर्स येतोय, इथून एक फोर्स येतोय, इथून एक फोर्स येतोय, आणि हे सगळे फोर्सेसचे जे लाईन ऑफ ॲप्लिकेशन आहे तर ते एकाच पॉईंटमधून पास होत आहेत. म्हणजे या फोर्सचं लाईन पण येथूनच पास होतं आहे, या फोर्सला जर आपण एक्सटेंड केलं तर तो पण याच पॉईंटमधून पास होतो आहे, हा फोर्स पण याच पॉईंटमधून पास होतो आहे. म्हणजे इथे काय होतं आहे की सगळ्या फोर्सेसचा जो एक पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन आहे तर तो सेम आहे, आणि जे लाईन ऑफ ॲक्शन आहे किंवा लाईन ऑफ फोर्सेस जर आपण एक्सटेंड केले तर ते त्याच पॉईंटवरती मीट होत आहेत. तर अशा सगळ्या फोर्सेसला आपण म्हणणार आहोत कॉन्क्युरंट फोर्सेस, आणि जे येतात कॉन्क्युरंट फोर्स किंवा कॉन्क्युरंट कोप्लॅनर फोर्स सिस्टममध्ये. राईट. सो आपण याची डेफिनेशन इथे लिहू शकतो की आता आपल्याला लिहायचं आहे की जे टाईप्स आहेत त्यांना आपल्याला डिस्क्राईब करायचं. सो असा क्वेश्चन पण एक्झाममध्ये विचारला जातो. सो कॉन्क्युरंट कोप्लॅनर फोर्स सिस्टम मी शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे, तुम्ही पण लिहू शकता. सो इथे काय होते की इफ लाईन ऑफ ॲक्शन म्हणजेच काय, जो आपण फोर्सची जी लाईन ड्रॉ केली ही जर आपण पुढे एक्सटेंड केली तर त्याला आपण म्हणणार आहोत लाईन ऑफ ॲक्शन ऑफ ऑल द फोर्सेस. जे काही फोर्स ॲक्ट करत आहेत त्या सगळ्या फोर्सेसची लाईन ऑफ ॲक्शन मीट ॲट अ सिंगल पॉईंट, एका सिंगल पॉईंटवरती जर मीट होत असेल तर मीट ॲट अ single point, then the system is said to be in concurrent coplanar force system. इफ यू वॉन्ट तुम्ही एक डायग्राम पण ड्रॉ करू शकता की आपल्याकडे हे एक छोटंसं प्लेन आहे, याच्यावरती इथे एक पॉईंट आहे आणि त्या पॉईंटवरती सगळे फोर्सेस जे आहेत तर ते ॲक्ट करत आहेत. सो इथून पण फोर्स येतो आहे, याची लाईन ऑफ ॲक्शन अशी जाते, इथून फोर्स याची लाईन ऑफ ॲक्शन अशी जाते, इथून फोर्स याची लाईन ऑफ ॲक्शन अशी जाते, आणि हे सगळे एकाच पर्टिक्युलर पॉईंटवरती मीट करत आहेत. आणि हा जो पॉईंट आहे की ज्याच्यावरती हे सगळे फोर्सेस मीट करत आहेत किंवा ज्याच्यावर हे सगळे फोर्सेस एकत्र येत आहेत त्याला आपण म्हणणार आहोत पॉईंट ऑफ, काय म्हटलं पाहिजे त्याला आपण, कॉन्क्युरन्सी. ठीक आहे. सो याला आपण काहीतरी AO असं काहीतरी नाव देऊ शकतो. सो अशा पद्धतीने हे झालं आपलं कॉन्क्युरंट कोप्लॅनर फोर्स सिस्टम. नेक्स्ट टाईप आपण पाहिलं होतं पॅरलल कोप्लॅनर फोर्स सिस्टम. आता पॅरलल कोप्लॅनर फोर्स सिस्टम जे आहे याच्यामध्ये अजून 2 प्रकार आहेत. एक त्याला आपण म्हणतो लाईक पॅरलल कोप्लॅनर फोर्स सिस्टम, आणि दुसरं त्याला आपण म्हणणार आहोत अनलाईक पॅरलल कोप्लॅनर फोर्स सिस्टम. आता ते आपण पॅरलल फोर्स सिस्टम काय आहे ते जाणून घेऊया आणि मग आपण हे दोन्ही जे पार्ट्स आहेत तर ते बघूया.
सो पॅरलल कोप्लॅनर फोर्स सिस्टममध्ये काय होतं की आपल्याकडे एक प्लेन आहे आणि या प्लेनवरती इथून 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 असे फोर्सेस ॲक्ट होत आहेत. ठीक आहे. सो बेसिकली हे सगळे फोर्सेस आपण कितीही एक्सटेंड केले, आपण ह्याची लाईन कितीही वाढवली किंवा ह्याची लाईन आपण कितीही वाढवली तर कुठेच हे सगळे फोर्सेस एका पॉईंटवरती मीट नाही होत आहेत. म्हणजे याचा अर्थ कोप्लॅनर फोर्स सिस्टम जे आहे पॅरलल टाईपमध्ये तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्सी नाही आहे. सो म्हणजे जे लाईन ऑफ ॲक्शन LOA म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही आहे, इथे आपण लाईन ऑफ ॲक्शन घेणार आहोत. सो लाईन ऑफ ॲक्शन ऑफ द फोर्सेस डू नॉट मीट इथे आधी व्हेन घेऊया कारण डेफिनेशन पूर्ण होत नाही आहे. सो वेन लाईन ऑफ ॲक्शन ऑफ ऑल द फोर्सेस डू नॉट मीट देन द सिस्टम किंवा देन द फोर्स सिस्टम इज सेट टू बी इन पॅरलल कोप्लॅनर फोर्स सिस्टम. मग आता याच्यामध्ये लाईक आणि अनलाईक असं काय आहे तर बेसिकली सपोज की या प्लेनवरती जर सगळे फोर्सेस सेम डिरेक्शनमध्ये काम करत असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत लाईक पॅरलल कोप्लॅनर फोर्स सिस्टम. आणि जर या प्लेनवरती सगळे फोर्सेस एकाच डिरेक्शनमध्ये काम नाही करत आहेत, थोडेसे वर जात आहेत थोडेसे खाली जात आहेत तर याला आपण म्हणणार आहोत अनलाईक. ठीक आहे. सो जर लाईन ऑफ ॲक्शनची डिरेक्शन सेम असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत लाईक पॅरलल फोर्सेस. आणि जर लाईन ऑफ ॲक्शन किंवा लाईन ऑफ फोर्सेसची जर डिरेक्शन डिफरंट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत अनलाईक पॅरलल फोर्सेस. ठीक आहे. सो याला आपण अजून डिस्क्राईब करायचं असेल तर असं करू शकतो इफ ऑल द फोर्सेस आर अलाइन्ड इन सेम डिरेक्शन तर त्याला आपण म्हणणार लाईक पॅरलल कोप्लॅनर फोर्स सिस्टम. आणि इफ all the forces are not aligned in a same direction तर त्याला आपण म्हणणार आहोत अनलाईक. डन. सो लाईक अनलाईक कळलं असेल. आता नेक्स्ट आहे थर्ड, ते म्हणजे जनरल. आता जनरल म्हणजे काय आहे, एकदम जनरल जे कॉन्क्युरंट नाही आहे किंवा जे कॉन्क्युरंट फोर्स सिस्टममध्ये येत नाही आणि जे पॅरलल फोर्स सिस्टममध्ये येत नाही त्याला आपण म्हणणार आहोत ते सगळे सिस्टम्स किंवा ते सगळे फोर्स सिस्टम्स जनरल फोर्स सिस्टममध्ये येतात. इफ द a system which is neither concurrent nor parallel is said to be a general force system. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल हा एक प्लेन आहे आणि या प्लेनवरती इथून एक फोर्स, एक काम करूया आपण पॅरलल घेऊया, इथून एक फोर्स ॲक्ट करतो आहे आणि इथून एक फोर्स ॲक्ट करतो आहे. सो F1 आणि F2 हे काय झाले, पॅरलल झाले. ठीक आहे. मग हे आपण पॅरलल फोर्स सिस्टममध्ये घेऊ शकतो. पण हा जो फोर्स आहे हा असा ॲक्ट करतो आहे F3. आता F1 F2 तर पॅरलल आहे, पण F1 आणि F3 यांना आपण पॅरलली कन्सिडर करू शकतो का? हे बघा, F1 कुठे आणि F3 कुठे, यांना आपण पॅरलल कन्सिडर करू शकतो का? नाही कन्सिडर करू शकत. F2 आणि F3ला आपण पॅरलल कन्सिडर करू शकतो का? नाही. मग यांना आपण काय कन्सिडर करू शकतो, जर आपण F3ला इकडे एक्सटेंड केलं, एक मिनटं सरळ एक्सटेंड केलं पाहिजे, जर आपण F2ला इकडे एक्सटेंड केलं आणि जर आपण F3ला इकडे एक्सटेंड केलं तर आपल्याला एक मध्ये एक पॉईंट मिळतो आहे, पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्सी. म्हणजे F2 आणि F3 काय आहेत, कॉन्क्युरंट आहेत. ठीक आहे. पण F3 आणि F1 कॉन्क्युरंट आहेत का? नाही, कारण ह्यांचं पॉईंट कुठेच मीट नाही होतं आहे, म्हणजे खूप दूर गेलं तरी पण मीट नाही होतं आहे असं आपण ॲझ्युम करूया. सो म्हणजेच काय की इथे पॅरलल पण पाहायला मिळते, कॉन्क्युरंट पण पाहायला मिळते आहे, पण आपण ठोसपणे हेच नाही सांगू शकत की हे पॅरलल आहे किंवा हे कॉन्क्युरंट आहे. मग अशा केसेसमध्ये जी फोर्स सिस्टम असेल त्याला आपण म्हणणार आहोत जनरल फोर्स सिस्टम किंवा जनरल कोप्लॅनर फोर्स सिस्टम. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट इथपर्यंत आपण सगळे जे काही एक बेसिक थिअरी आपल्याला माहिती असायला पाहिजे ते आपण बघितले. आता आपण स्टार्ट करणार आहोत न्यूमॅरिकल्सला. सो न्यूमॅरिकल्समध्ये हे जे सगळे न्यूमॅरिकल्स आहेत ते ऑलरेडी PYQमध्ये येऊन गेलेले आहेत. सो नक्कीच ही एक बेस्ट मेथड आहे की आपण हे सगळे न्यूमॅरिकल्सचा अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक्झामला याचा उपयोग नक्कीच होईल. सो सगळ्यात पहिल्यांदा जे न्यूमॅरिकल्स असणार आहेत तर ते आपण पाहणार आहोत कॉन्क्युरंट कोप्लॅनर फोर्स सिस्टमवरचे. सो कॉन्क्युरंट कोप्लॅनर फोर्स सिस्टम, कारण आपण पार्ट्स केलेले आहेत, आधी कॉन्क्युरंट मग पॅरलल आणि मग आपण जनरल पाहणार आहोत. कॉन्क्युरंट कंपॅरेटिव्हली इझी आहे कारण आपल्याला खूप पटापटचे आन्सर्स मिळतात आणि एकदा तुम्हाला कॉन्क्युरंट कळलं तर जनरल सॉल्व करायला पण उपयोगी पडेल, कारण सेमच कंडिशन्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. कॉन्क्युरंट कोप्लॅनर फोर्स सिस्टम. सो आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो आता आपण बघतोय.
तर पहिल्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे की आपल्याकडे इथे एक फोर्स सिस्टम आहे. फोर्स सिस्टममध्ये शक्यतो जेव्हा आपण कॉन्क्युरंट फोर्सबद्दल पाहतोय तेव्हा आपल्याला ज्याप्रमाणे आपला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचा ग्राफ असतो तर त्या रेंज किंवा त्या प्रकारचेच आपल्याला फोर्स सिस्टम जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे. आता मी इथे काहीतरी ड्रॉ केलं आहे. ठीक आहे, काय ड्रॉ केलं आहे तर माझ्याकडे हा एक पी पॉईंट आहे. ठीक आहे, हा माझ्याकडे एक पी पॉईंट आहे. या पी पॉईंटपासून वरती एक 500 न्यूटनचा फोर्स ॲक्ट करतो आहे. या पी पॉईंटकडे फ्रॉम द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस एक 450 न्यूटनचा फोर्स ॲक्ट करतो आहे. पी पॉईंटपासून दूर ॲट अँगल ऑफ 30 डिग्री फ्रॉम निगेटिव्ह एक्स ॲक्सिस एक 300 न्यूटनचा फोर्स ॲक्ट करतो आहे. आणि टुवर्ड्स पी पॉईंट एक 250 न्यूटनचा फोर्स ॲक्ट करतो आहे. याचा अँगल आपल्याला नाही दिला आहे, पण एक आपल्याला क्लू दिला आहे, तो म्हणजे असा की या ठिकाणी यांनी एक असा क्लू दिला आहे. ठीक आहे, असा एक क्लू दिला आहे आणि इथे लिहिलं आहे 3 आणि इथे लिहिलं आहे 4. आणि हा जो अँगल आहे तो आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आपल्याला नेमकं कळेल की हा जो फोर्स आहे 250चा याने पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिससोबत कोणता अँगल बनवला आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे तर प्रश्नामध्ये सांगितलं आहे की फाइंड रिझल्टंट. सगळ्यांना माहिती असेल रिझल्टंट म्हणजे काय. याच्या आधी आपण बऱ्याचदा रिझल्टंट हा शब्द ऐकला आहे. कशाचे रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे ऑफ फोर्सेस ॲट पी, म्हणजे पीवरती जे काही फोर्सेस ॲक्ट करत आहेत त्यांचं रिझल्टंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता व्हॉट इज मीन बाय रिझल्टंट तर एवढे सगळे फोर्सेस जे पीवरती ॲक्ट करत आहेत त्यांना आपल्याला कंबाईन करायचं आहे आणि एकच फोर्स तो जो काही कॉम्बिनेशन असेल सगळ्याचं कॉम्बिनेशन असा एकच फोर्स आपल्याला पीवरती ॲक्ट करताना दाखवायचं आहे. मग आता अर्थात आपल्या फोर्सेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत त्याचं मॅग्निट्यूड असलं पाहिजे जे आपण रिझल्टंटच्या हेल्पने फाइंड आउट करू. त्याचं युनिट असलं पाहिजे जे आपल्याला माहिती आहे न्यूटनच येणार आहे. त्याचं डिरेक्शन माहिती असलं पाहिजे जे आपण थीटाच्या हेल्पने फाइंड आउट करणार आहोत. पण कसं करायचं लेट अस सी. सगळ्यात पहिल्यांदा आता हा जो फोर्स आहे तर तो स्ट्रेट आहे, त्याच्यामुळे याचे कुठलेही कंपोनंट पाडायची गरज नाही आहे. कंपोनंट म्हणजे काय तर एखादा फोर्स जर इन्क्लाइंड असेल, जसं की फॉर एक्झाम्पल हा जो 250 न्यूटनचा फोर्स आहे तर तो इन्क्लाइंड आहे, मग याचे आपण कंपोनंट्स घेणार. म्हणजेच काय तर याचे आपण अशा पद्धतीने एक या साईडला आणि एक या साईडला आपण कंपोनंट्स घेणार आणि मग हे फोर्सेस आपण ॲड किंवा सबट्रॅक्ट जे काही त्याच्या डिरेक्शनप्रमाणे असेल तर ते आपण करणार आहोत. आता कंपोनंट्स कसे घ्यायचे. सपोज की आपल्याकडे हे आहे वाय ॲक्सिस, हे आहे एक्स ॲक्सिस, इकडे निगेटिव्ह एक्स इकडे निगेटिव्ह वाय आणि इथे आपल्याकडे एक असा कुठला तरी फोर्स ॲक्ट करतो आहे. सो जेव्हा फोर्स अशा पद्धतीने क्रॉस्ड असेल, सरळ स्ट्रेट नाही 90 डिग्रीमध्ये नाही आहे, सपोज की या फोर्सने इथून 45 अँगल बनवलेला आहे पॉझिटिव्ह एक्सवरून, तर अशा केसमध्ये मला या फोर्सला रिझॉल्व करावं लागतं. रिझॉल्व करताना असं रिझॉल्व करायचं आहे की एक डिरेक्शनमधून मला तो फोर्स एक्स ॲक्सिसशी पॅरलल मिळेल, तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठल्याही एक्सकडे असू दे, आणि एक जेव्हा मी असा ॲरो तयार करेल किंवा एक डिरेक्शन जेव्हा मी घेईन तेव्हा तो मला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वाय ॲक्सिसला पॅरलल मिळेल. ठीक आहे, आता हा जो काही 45 डिग्रीचा अँगल बनवलेला आहे तर हा अँगल कोणासोबत बनवलेला आहे एक्ससोबत. म्हणजे आता मी जे काही इथे रिझॉल्व केलं तर त्याच्यामध्ये पण हा अँगल एक्ससोबतच बनलेला असला पाहिजे. म्हणजे मला हा अँगल एक्स ॲक्सिसशी पॅरलल जे कुठलं माझा ॲरो असेल त्यालाच दाखवायचा आहे. मग अशा केसमध्ये ज्या ठिकाणी माझा अँगल येईल तर ती साईड असणार आहे माझी कॉस थिटाची साईन, आणि ज्या ठिकाणी अँगल नाही येणार, आता इथे वर्टिकलसोबत मी अँगल नाही दाखवला आहे, इवन मला माहिती आहे की 45 असणार आहे कारण इथे एकूण 90 डिग्रीचा अँगल बनतो आहे, पण ते मला नाही दाखवायचे. कुठलं तरी एकच साईड मला अँगल दाखवायचं, दुसरं साईड नाही दाखवायचे. तर अशा केसेसमध्ये ज्या साईडला मी अँगल नाही दाखवते ती साईड असणार आहे साईन थिटाची. मग आता व्हॉट इफ की हा जो अँगल आहे तो जर पॉझिटिव्ह वायसोबत झाला तर मग असं कधी होऊ शकतं. तर सपोज की माझ्याकडे अजून एक कॉर्डिनेट सिस्टीम आहे, इकडे पॉझिटिव्ह वाय आहे, इकडे निगेटिव्ह वाय आहे, इकडे पॉझिटिव्ह एक्स आहे, इकडे निगेटिव्ह एक्स आहे, आणि माझा जो अँगल आहे किंवा जो फोर्स आहे तर तो अशा पद्धतीने आहे, अगेन याच साईडला आहे, पण त्याने आता याच्यासोबत 60चा अँगल बनवला आहे. म्हणजे हे क्वेश्चनमध्ये देणार की कोणासोबत अँगल बनवला हे क्वेश्चनमध्ये दिलेलं असणार मोस्ट ऑफ द टाइम्स. मग अशा केसेसमध्ये आता मला अगेन रिझॉल्व करताना आता जो अँगल आहे तर तो कोणासोबत आहे वायसोबत आहे, तर मी इथे अँगल दाखवणार का नाही, ज्याच्यासोबत अँगल आहे त्याच्यासोबतच मी रिझॉल्व केल्यानंतर अँगल दाखवणार आणि हा अँगल आता इथे येईल. आणि अजून एक आपली ट्रिक होती की ज्याच्यासोबत अँगल बनवलं आहे ते साईड होते कॉस थिटाची आणि ज्याच्याकडे कोणताही अँगल नाही आहे ते होतं साईन थिटाचं. आता सपोज की हा जो काही फोर्स इथे अप्लाय केला आहे तो 5 न्यूटनचा आहे, तर मग हा जो कंपोनंट आहे तर तो हा जो कंपोनंट आहे तर हा 5 कॉस 45 बनणार आणि हा जो कंपोनंट आहे तर हा 5 साईन 45 बनणार. म्हणजे फोर्सचं जे काही मॅग्निट्यूड असेल ते या ठिकाणी, जे काही डिरेक्शन असेल ते पुढे. सिमिलरली सपोज की हा फोर्स 10 न्यूटनचा आहे तर हे जे काही कंपोनंट असणार आहे याची व्हॅल्यू 10 साईन 60 आणि हे कंपोनंटची व्हॅल्यू 10 कॉस 60 बनणार आहे. ठीक आहे, आता हे तर आपण जनरल बघितलं. आता व्हॉट इफ माझ्याकडे एक असा फोर्स आहे जो की ॲक्ट करतोय अशा पद्धतीने.
ठीक आहे, आणि याने इथे जो अँगल आहे तर तो बनवला आहे 75चा. ॲज्युम करूया आपण 75चा बनवला आहे. तर अशा केसेसमध्ये रिझॉल्व करताना आता हा फोर्स असा आहे, ठीक आहे, खाली जातो आहे. कुठे खाली जातो आहे? हा फोर्स आहे तर तो निगेटिव्ह वायकडे जातो आहे आणि त्यासोबतच निगेटिव्ह एक्समध्ये पण आहे. तर अशा केसेसमध्ये याला रिझॉल्व करताना असं रिझॉल्व नाही करायचं, तर आपण याला रिझॉल्व करणार आहोत अकॉर्डिंग टू द डिरेक्शन. कुठे जातो आहे? हा निगेटिव्ह एक्सकडे जातो आहे. एक्सची पॅरलल कुठलं असणार आहे? निगेटिव्ह एक्स कंपोनंट इकडे जातो आहे का? नाही, तो इकडे जातो आहे, म्हणजे निगेटिव्ह एक्स याला पॅरलल असणार आहे. आणि आता हा खाली जातो आहे की वर जातो आहे? बघा, असं जातो आहे ना, असं नाही जातो आहे, ठीक आहे, म्हणजे हा खाली जातो आहे. म्हणजे त्याचं रिझॉल्युशन करताना हे खाली जे आहे तर ते असणार आहे पॅरलल टू निगेटिव्ह वाय कंपोनंट. आता याने निगेटिव्ह वायसोबतच 75चा अँगल बनवला आहे, म्हणजे इथे पण त्याने याच वाय कंपोनंटसोबत 75चा अँगल बनवला पाहिजे, म्हणजे हे कॉस थिटा आणि इकडचा जो काही असणार आहे तर तो येणार आहे साइन थिटा. सिमिलरली माझ्याकडे अजून एक एक्झाम्पल आहे की ज्या केसेसमध्ये याने जो अँगल आहे इथे घेऊया आपण, तर अशा केसमध्ये हा जो आपला फोर्स आहे तर त्याने सपोज की या फोर्सने इथे असा अँगल बनवला आहे किंवा इथे तो फोर्स असा ॲक्ट करतो आहे, ठीक आहे. तर अशा केसमध्ये आता बघा, हा खाली जातो आहे, पण कुठे खाली जातो आहे? निगेटिव्ह एक्सकडे की पॉझिटिव्ह एक्सकडे? पॉझिटिव्ह एक्सकडे खाली जातो आहे, राईट. आपल्या राईट साईडला जातो आहे ना, सो आपल्या राईट हँड साईडकडे काय आहे? पॉझिटिव्ह एक्स, म्हणजेच आपला राईट हँड साईडकडे पॉझिटिव्ह असल्यामुळे याचा जो काही एक्स कंपोनंट असणार आहे तर तो पॅरलल टू पॉझिटिव्ह एक्स असणार आहे. सिमिलरली आता हा खाली चालला आहे, असं चाललं आहे का? तर नाही, खाली चाललं आहे, म्हणजे याचा अर्थ याचा वाय कंपोनंट मात्र खाली असणार आहे निगेटिव्ह वायकडे. आता याने सपोज की इथे अँगल बनवलेला आहे 30 डिग्री. कोणासोबत बनवलं आहे? एक्ससोबत, म्हणजे इथे पण अँगल एक्ससोबतच बनला पाहिजे. त्याच्यामुळे हा कंपोनंट झाला कॉस थिटाचा आणि हा कंपोनंट झाला साइन थिटाचा. आय होप क्लिअर आयडिया आली असेल. आता सपोज की अजून एक फोर्स आहे जो असा ॲक्ट करतो आहे, ठीक आहे. आतापर्यंत आपण काय पाहिले की फोर्सेस या सेंटरपासून बाहेर जात आहेत, पण आता फोर्स सेंटरवरती ॲक्ट करतो आहे. मग आता बघा, घेणे खाली जातं आहे म्हणजे याचा जो वाय कंपोनंट आहे तर तो खाली जाणार असला पाहिजे, म्हणजे वाय कंपोनंट असा आहे. सिमिलरली आता हा खाली जातो आहे, पण कुठल्या साईडला जातो आहे? राईटकडे जातो आहे, राईट. असं जातो आहे ना, असं नाही जातो आहे, म्हणजे राईटकडे जातो आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह एक्सकडे जातो आहे, म्हणजे माझा एक्स कंपोनंट असा या दिशेने राईटकडे असला पाहिजे. आता याने सपोज की इथे जो अँगल आहे तर तो बनवलेला आहे 30 डिग्रीचा. कोणासोबत अँगल बनवला आहे? याच्यासोबत हे कोण आहे? वाय आहे, म्हणजे हा जो अँगल आहे तर तो 30चा असला पाहिजे. आणि हा जो ही जी आपली लाईन आहे तर ती असली पाहिजे कॉस थिटा. सपोज की 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला आहे तर 10 कॉस थिटा, थिटाची व्हॅल्यू काय दिली आहे? 30, आणि हे असणार आहे 10 साइन 30. सो अशा पद्धतीने तुम्हाला कंपोनंट्स आय होप सो कळले असतील की आपण असे कंपोनंट्स घेतो. आणि जर तुम्हाला कंपोनंट्स कसे घ्यायचे हे कळले तर आपण जो क्वेश्चनमध्ये फोर्सेस आहेत ते सगळे रिझॉल्व करूया, जे फोर्सेस पीवरती ॲक्ट करत आहेत. आपल्याला जे स्ट्रेट लाईनमध्ये फोर्सेस आहेत तर ते नाही रिझॉल्व करायचे आहेत, जे इन्क्लाइंड फोर्सेस आहेत किंवा जे कुठल्या तरी अँगलमध्ये ॲक्ट करत आहेत तेच फक्त रिझॉल्व करायचे आहेत. सो आपण जो आपला क्वेश्चन आहे तो इथून कॉपी करूया आणि परत लिहूया. सो या फोर्सेसमध्ये पहा, जे काही 500 न्यूटन आणि 450 न्यूटनचे जे काही फोर्सेस आहेत तर ते स्ट्रेट लाईनमध्ये ॲक्ट करत आहेत. सो त्यांना आपण कुठल्याही प्रकारे रिझॉल्व नाही करणार आहोत, कारण आपल्याला फक्त जे फोर्सेस स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहेत त्यांनाच रिझॉल्व करायचं आहे. सो आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण रिझॉल्व करूया या फोर्सला. आता हा फोर्स असा खाली जातो आहे म्हणजे वाय अर्थात खाली असणार आहे, आणि त्यातल्या त्यात हा लेफ्टकडे जातो आहे. असं जातो आहे का? नाही, असा जातो आहे, म्हणजे याचा जो एक्स कंपोनंट आहे तर तो पण लेफ्टकडे असणार आहे. नेक्स्ट यांनी इथे थिटा दाखवला आहे. थिटा कोणासोबत आहे? एक्ससोबत बनतो आहे. नाही बघा, हा आपला एक्स ॲक्सिस आहे. थिटा कोणासोबत बनला आहे? एक्ससोबत बनला आहे, म्हणजे इथे पण थिटा एक्ससोबतच बनला पाहिजे. म्हणजेच आता थिटा जर एक्ससोबत असेल तर कॉस कंपोनंट कुठे येणार आहे? एक्सकडे, म्हणजे हे असणार आहे 300 कॉस 30 आणि इथे असणार आहे 300 साइन 30, राईट. डन. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे 250 न्यूटनचं कंपोनंट. आता 250 न्यूटनच्या कंपोनंटमध्ये कुठे चालला आहे? हा वरती चालला आहे, म्हणजे याचा जो वायचा ॲक्सिस असणार आहे तर तो कुठे असणार आहे? असा वरती. आणि कुठल्या डिरेक्शनला चालला आहे? लेफ्टकडे चालला आहे, ठीक आहे. वरती चाललं आहे, अपवर्ड आहे, आणि कुठे आहे? लेफ्ट आहे, म्हणजे हे असणार आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. लेफ्ट आहे म्हणजेच निगेटिव्ह एक्सकडे असणार आहे. सोबत इथे हा काहीतरी अँगल बनवते. कोणासोबत बनवतो आहे? हॉरिझॉन्टलसोबत, म्हणजेच एक्ससोबत अँगल बनवतो आहे. किती अँगल आहे? वी डोंट नो, त्यांनी फक्त दिलं आहे थिटा. पण आपल्याला हे माहिती आहे, जर आपण ट्रिग्नोमेट्री शिकलो असेल तर आपल्याला हे माहिती आहे की हा जर अँगल, एक मिनटं उलटा काढला मी, हां. सो हा जर अँगल 90चा आहे, बघा हे 90चा आहे, हे 3 आहे, हे 4 आहे, आणि इथे थिटा आहे. तर मला अर्थातच ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून हा जो थिटा आहे तर तो मिळू शकतो. आपल्याकडे अपोजिट साईड आहे आणि आपल्याकडे ॲडजस्टंट साईड आहे. सो टॅन थिटा इज इक्वल टू 3/4, म्हणजे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 3/4.
आता याची व्हॅल्यू जर माहिती नसेल तर कशी फाइंड आउट करायची, तर आपल्याकडे कॅल्सी आहे. कॅल्सीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, टॅन इन्व्हर्स. तर इथे बघा, इथे तुम्हाला टॅन इन्व्हर्स पाहायला मिळते. पण टॅन इन्व्हर्स कसं घ्यायचं, येलो कलरमध्ये आहे. तर जे येल्लोमध्ये शिफ्टचं बटन आहे ते आधी दाबायचं, मग तुम्हाला इथून मिळेल टॅन इन्व्हर्स. त्याच्यानंतर 3/4 आहे. सो आपल्याला 2 बॉक्सेसवाला हा डब्बा सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये वरती येणार आहे 3 आणि खाली येणार आहे, खाली जायला हे बटन दाबायचं आणि इथे यायचं आहे 4. नेक्स्ट तुम्हाला इथे ब्रॅकेटला क्लोज करायचं आहे. सो हा क्लोज ब्रॅकेट आणि इज इक्वल टू. सो तुम्हाला या ठिकाणी टॅन इन्व्हर्सची व्हॅल्यू मिळाली आहे 36.869. सो 36.869 ही आपली व्हॅल्यू आहे त्या थीटाची. म्हणजे इथे जो काही अँगल बनणार आहे, कोणासोबत अँगल बनतो आहे, एक्ससोबत. तर हा जो काही अँगल असणार आहे, तर हा अँगल आहे 36.869. हे तुम्ही कसं अँगल फाइंड आउट केलं हे पण तुम्ही इथे बाजूला लिहून ठेवा, जेणेकरून एक्झामिनरला पण कळेल आणि तुम्हाला पण नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही सॉल्व करणार तेव्हा तुम्हाला सुद्धा कळेल. कुठे गेलं हे, एक मिनिट, आपण याला छोटंसं करूया. सो अशा पद्धतीने तुम्हाला सगळे अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. तुम्हाला अँगल डायरेक्टली नसेल दिला तरी पण काहीतरी क्ल्यू नक्की दिला असणार आहे, ज्याच्या आधारे तुम्ही तो अँगल जो आहे तर तो फाइंड आउट करू शकता. ओके, डन. त्याच्यानंतर आफ्टर दॅट आता आपण जे हे कंपोनंट सॉल्व केले, ठीक आहे, आपण हे कंपोनंट्स का सॉल्व केले, कारण एक्समध्ये आणि वायमध्ये कोणते फोर्सेस आहेत ते आपल्याला कळावे. मग आता हे जे सगळे फोर्सेस आहेत एक्समध्ये, ते मी समेशन फोर्सेस अलॉंग एक्स इज इक्वल टू आता फाइंड आउट करणार आहे. एक्स कुठे आहे, राईटकडे पॉझिटिव्ह आहे. सो मी इथे लिहून ठेवणार, कारण साइन कन्व्हेन्शन्स आपल्याला लिहावे लागतात. कारण मेकॅनिक्समध्ये तुम्ही कसेही साइन कन्व्हेन्शन यूज करू शकता. माझी मर्जी असेल तर मी इकडे एफेक्स पॉझिटिव्ह दाखवेन, जे की असं नाही करायचं आहे, पण तुमच्या मर्जीवरती आहे ते. पण तरीसुद्धा तुम्हाला एक्झामिनरला सांगायचं आहे की आपण राईट साईडला पॉझिटिव्ह पकडलं आहे. सो असं तुम्हाला सांगावं लागणार, कारण तुमचे मार्क्स इथे कट होऊ शकतात. सो सांगा की राईट साईडला मी पॉझिटिव्ह पकडलेलं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण इथे आन्सर्स फाइंड आउट करतो आहे. कारण जो फोर्स आता निगेटिव्ह एक्सकडे असणार आहे तो आपण निगेटिव्ह घेणार आहोत आणि जो फोर्स पॉझिटिव्ह एक्सकडे असणार आहे तो आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे मेन्शन करायचं आहे की मी राईटला पॉझिटिव्ह घेतलं आहे. ठीक आहे, आणि समेशन ऑफ एफ एक्स याचा अर्थ एक्सला अलॉंग जे काही फोर्सेस असतील ते सगळे फोर्सेस. मग आता एक्सला अलॉंग कोणता फोर्स आहे, हा फोर्स अलॉंग एक्स आहे का, नाही. हा फोर्स अलॉंग एक्स आहे का, तर आहे. म्हणजे 450 अलॉंग एक्स आहे. आता हा कुठे चालला आहे, टुवर्ड्स राईट की टुवर्ड्स लेफ्ट, टुवर्ड्स राईट, म्हणजे पॉझिटिव्ह एक्सकडे चालला आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता हा जो फोर्स आहे याचा एक्स कंपोनंट आपण काढला आहे, वाय पण काढला आहे. आता सध्या आपण फक्त एक्सच कन्सिडर करणार. याचा एक्स कंपोनंट आहे काय आहे 300 cos 30 आणि तो कुठे चालला आहे, राईटकडे चालला आहे की लेफ्टकडे चालला आहे, तर लेफ्टकडे चालला आहे, म्हणजे निगेटिव्ह एक्सकडे चालला आहे. सो आपण इथे निगेटिव्ह लिहायचं कंपल्सरी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता हा थर्ड फोर्स. हा जो फोर्स आहे याच्यामध्ये पण बघा आपण एक्स आणि वायचे कंपोनंट्स फाइंड आउट केलेत. आता याच्यामध्ये पण हा जो काही ॲरो आहे तर तो कुठे चालला आहे, लेफ्टकडे चालला आहे, म्हणजे हा फोर्स पण कसा असला पाहिजे, निगेटिव्ह. आणि हा किती आहे 250. याचा अँगल एक्ससोबतच होता, त्याच्यामुळे 250 कॉस आणि आपण थीटा फाइंड आउट केलं ते म्हणजे 36.869. आता याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. कशी फाइंड आउट करायची, तर हे सगळं आपण कॅल्सीमध्ये पुट करणार आहोत. 450 जे मायनस असेल ते मायनस 300, त्याच्यानंतर कॉस्टमध्ये टाकायचं आहे 30. ठीक आहे, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट ब्रॅकेट कंप्लीट करायचं, नाही कंप्लीट केलं तर आन्सर चुकीचं येणार. अगेन मायनस 250 काय टाकायचं आहे परत कॉस 36.869 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू. सो तुम्हाला आन्सर आलं आहे -9.8099. आता हे -9 का आलं, -9.8099 चेक करा बरोबर लिहिलं आहे का मी, हां राईट. याला न्यूटन लिहायचं आहे, नाही लिहिलं तर मार्क्स जाणार. आता हे मायनस का आलं, कारण याचा अर्थ निगेटिव्ह एक्सकडे जे फोर्सेस का ॲक्ट करत आहेत तर ते जास्त आहेत कम्पेअर टू पॉझिटिव्ह एक्स. निगेटिव्ह आलं म्हणजे आन्सर रॉंग आहे असं नाही होत. मेकॅनिक्समध्ये जेव्हा आन्सर निगेटिव्ह येतं याचा अर्थ जे डिरेक्शन आहे फोर्सचं तर ते निगेटिव्ह एक्सला अलॉंग आहे. जर वाय डिरेक्शनमध्ये निगेटिव्ह आलं तर ते निगेटिव्ह वायला अलॉंग आहे किंवा निगेटिव्ह वायच्या दिशेने आहे. ठीक आहे, सो आता तुम्हाला जेव्हा आन्सर लिहायचं आहे तेव्हा आपल्याला फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स माहिती आहेत की समेशन ऑफ 4x इज इक्वल टू 9.8099. सगळ्यात पहिल्यांदा मॅग्निट्यूड लिहायचं, मग युनिट लिहायचं आणि मग डिरेक्शन. आता आपण इकडे पॉझिटिव्ह एक्स मानलं होतं राईट, मग आता ही निगेटिव्ह आन्सर आला तर आपण इथे डिरेक्शनला निगेटिव्ह साईडला असं दाखवणार आहोत. निगेटिव्ह लिहायचं नाही आन्सरमध्ये, आन्सरमध्ये नेहमी डिरेक्शन शो करायचं. ठीक आहे, सो 9.8099 न्यूटन ही कुठे आहे, निगेटिव्ह एक्सकडे आहे. डन. सो इथपर्यंत आपण समेशन एफ एक्स फाइंड आउट केलं. आता फाइंड आउट करायचं आहे समेशन एफ वाय, म्हणजेच काय की एफ वायच्या डिरेक्शनने वायच्या डिरेक्शनने जे काही फोर्सेस काम करतायत ते. आता वरती असणारं वरच्या डिरेक्शनला वाय मी काय घेते पॉझिटिव्ह, तुम्ही पण तेच करा, वरच्या डायरेक्शनलाच पॉझिटिव्ह घ्यायचं आहे.
आता इथे पहिला जो फोर्स आहे 500चा, तर तो वरतीच ॲक्ट करतो आहे आणि फक्त वायकडेच आहे. सो डिरेक्टली मी या ठिकाणी पॉझिटिव्ह 500 लिहिणार. प्लस नाही लिहिलं तरी पण चालेल, पण आता आपण इनिशियली पहिल्यांदा सॉल्व करतो आहे, सो मी ते लिहिलं. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 450चा कुठला वाय कंपोनंट आहे का, नाही आहे. पण 300चा वाय कंपोनंट आहे का, येस. काय आहे, 300 sin 30. sin 30 का आहे ते तुम्हाला कळलं असेल, कारण याचा जो काही अँगल आहे तर तो एक्स सोबत होता आणि त्याच्यामुळे आपण एक्सला कॉस घेतला आणि वायला साईन घेतलं. आता हा खाली डाऊनवर्ड्स आहे, त्याच्यामुळे हे कुठे येणार आहे, निगेटिव्ह, कारण आपण अपवर्ड्स पॉझिटिव्ह पकडलं आहे. नेक्स्ट आहे सिमिलरली आता हा जो 250 न्यूटनचा फोर्स आहे त्याच्यामधला हा जो वाय कंपोनंट आहे तर तो वरती चालला आहे म्हणजे पॉझिटिव्ह, आणि हा पण साईनमध्ये आहे, तर तो 250 साईन थिटाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 36.869. आता याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो अगेन 500 मायनस 300 साइन 30 ब्रॅकेट कम्प्लिटेड प्लस 250 साइन 36.869 इज इक्वल टू 499.9968. हे कुठपर्यंत घ्यायचं, ॲटलिस्ट मिनिमम 3 डेसिमल पॉईंट्सपर्यंत, म्हणजे 996पर्यंत, आणि ते 809पर्यंत तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे, मी 4पर्यंत लिहिते, कारण हे जेवढं तुम्ही जास्त लिहाल डेसिमल पॉईंट्सनंतर तेवढंच ते आन्सर ॲक्युरेट येणार आहे. आता हे बघा पॉझिटिव्हमध्ये आलं, राईट, म्हणजे वरती जे ॲक्ट करणारे फोर्सेस आहेत ते जास्त आहेत. तुम्ही डायग्राममधून पण पाहू शकता बघा, 500 वरती ॲक्ट करते आहे, 250 पण वरती ॲक्ट करते आहे, फक्त 300 खाली ॲक्ट करते आहे, म्हणजे अर्थात वरती ॲक्ट करणारे किंवा पॉझिटिव्ह वायकडे ॲक्ट करणारे फोर्सेस जास्त आहेत, त्याच्यामुळे आन्सर आलं पॉझिटिव्ह. सिम्पल. सो याचं डिरेक्शन दाखवायचं आहे वरती, आणि हे झालं समेशन FY. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रिझल्टंट. सो आपण रिझल्टंट कसं फाइंड आउट करतो, सगळ्यांना माहिती असेल, आपण वेक्टर्समध्ये रिझल्टंट कसं फाइंड आउट करायचो. FXकडे जे काही फोर्सेस ॲक्ट करत आहेत त्यांचा स्क्वेअर आणि FY समेशनचा स्क्वेअर, म्हणजे एक्स डिरेक्शनला जे काही फोर्सेस ॲड करतात त्यांचा स्क्वेअर प्लस वाय डिरेक्शनला जे काही फोर्सेस ॲड करतात त्यांचा स्क्वेअर. आता आपण समेशन ऑफ FX तर फाइंड आउट केलं आहे, सो इथे लिहा समेशन ऑफ FX किती आहे 9.8099. मायनस साईन नाही लिहिलं तरी पण चालेल, कारण स्क्वेअर केल्यानंतर ते पॉझिटिव्हच होणार आहे, आणि 499.996चा स्क्वेअर. ठीक आहे, यांचं घ्यायचं आहे अंडररूट. आता हे कॅल्सीमध्ये कसं सॉल्व करायचं, तुम्हाला या ठिकाणी अंडररूटचा सिम्बॉल पाहायला मिळतो आहे. याच्यामध्ये टाकायचं आहे ब्रॅकेटमध्ये 9.8099 ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि मग होल स्क्वेअर प्लस ब्रॅकेट टाकायचं आहे परत. तुम्ही कॅल्सीमध्ये पुट करताना जर काही मिस्टेक्स केलेत, तुमच्या कॅल्सीमध्ये इथे डेसिमल पॉईंट असेल, माझ्यामध्ये इथे चुकून कॉमा आहे, बट तुमच्यामध्ये डेसिमल पॉईंट असेल. 0.996 द होल स्क्वेअर इज इक्वल टू, सो आन्सर आला आहे ऑलमोस्ट 500.092. सो याचा आन्सर काय आला आहे 500, इथे लिहूया आपण 500.092 न्यूटन. ठीक आहे, आता हे झालं रिझल्टंटचं मॅग्निट्यूड. डिरेक्शन कुठे, डिरेक्शन पण माहिती पाहिजे ना रिझल्टंटची. सो डिरेक्शन ऑफ रिझल्टंट कसं फाइंड आउट करायचं, डिरेक्शन आपल्याला कशी मिळणार आहे, अर्थात अँगलने मिळणार आहे. अँगल म्हणजे काय, थीटा. सो इथे पण आपण पुन्हा एकदा ट्रिग्नोमेट्रीचा यूज करणार आहोत. थीटा इज इक्वल टू टॅन किंवा टॅन थीटा इज इक्वल टू, टॅन थीटा काय असतं, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. आता इथे आपण घेणार आहोत टॅन थीटा इज इक्वल टू समेशन FY डिवायडेड बाय समेशन FX, म्हणजेच थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स समेशन FY बाय समेशन FX इज इक्वल टू. आता अगेन कॅल्सीमध्ये जायचं. आपण मगाशी पाहिलं होतं थीटाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतात. शिफ्टवरती दाबायचं, टॅन इनवर्सवरती दाबायचं, हे दोन डब्बे. FYची व्हॅल्यू काय आहे 499.9968 डिवायडेड बाय, तुम्ही निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू टाकली तरी पण चालणार आहे, पॉझिटिव्हमध्ये टाकली तरी पण चालणार आहे. फक्त एवढंच की आन्सर लिहिताना म्हणजे थीटाची व्हॅल्यू नंतर दाखवताना निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये दाखवावी लागेल. म्हणजे कसं बघूया आपण. मी आता निगेटिव्हच व्हॅल्यू लिहिलं इथे अगेन ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो -88.876 डिग्री हे आपलं जे काही आन्सर आलं तर हे डिग्रीमध्ये आलं. मी सगळे आन्सर्स डिग्रीमध्येच फाइंड आउट करते, कारण जो आपला कॅल्क्युलेटर आहे बाय डिफॉल्ट डिग्रीमध्ये असतो. तुम्हाला जर रेडियनमध्ये आन्सर हवा असेल तर तुम्हाला मोड चेंज करावा लागतो, जे आपण सध्या नाही पाहत आहोत. ठीक आहे, सो आता हे जे काही आपले आन्सर्स आले, आता हे आन्सर मला इथे आपलं काय
मेथड काय होती आपली किंवा आपले कॅरेक्टरिस्टिक्स काय होते. पहिल्यांदा मॅग्निट्यूड पाहिजे. मॅग्निट्यूड आलं 500.092 हे मॅग्निट्यूड आलं. युनिट पण आलं न्यूटन. नेक्स्ट डिरेक्शन पण कळलं आपल्याला की -88.876 वरती आहे. पण ते कसं आहे ते आपल्याला रिप्रेझेंट करावं लागेल. सो फायनल स्टेप असणार आहे या सगळ्या आन्सरची की हे जे रिझल्टंट आहे तर ते पी वरती कसं ॲक्ट करतं आहे. सो आता लास्ट स्टेप आहे ती म्हणजे रिप्रेझेंटेशनची. आता रिप्रेझेंट करताना आपली जी एफ एक्सची व्हॅल्यू आली आहे ती आहे निगेटिव्ह. एफ वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ॲज पर द आपलं ग्राफ आपलं जे काही रिझल्टंट आहे तर ते सेकंड क्वाड्रंटमध्ये आलं पाहिजे. कारण एक्स निगेटिव्ह आहे पण वाय पॉझिटिव्ह आहे. म्हणजे कुठेतरी याच क्वाड्रंटमध्ये आपलं रिझल्टंट असलं पाहिजे. पण या क्वाड्रंटमध्ये कुठे आहे तर 88.876 डिग्रीवरती. सो तुम्हाला हे काउंट नाही करायचं आहे आन्सर दाखवताना, अंदाजे दाखवायचा आहे. इथे पी पॉईंटपासून इथे जो आपला रिझल्टंट आहे तर तो किती आहे 500.092 न्यूटन. आणि हा किती अँगलवरती आहे तर 876 डिग्रीवरती आहे. ठीक आहे. हे निगेटिव्हमध्ये जरी असलं तरी पण तुम्ही इथे असंच दाखवणार आहे. तुम्ही इवन निगेटिव्ह साईन इथून रिमूव्ह केलं तरी पण चालेल, नो इश्यूज. तुम्हाला द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपलं हे जे आहे तर ते रिप्रेझेंटेशन असणार आहे. आणि याला तुम्ही छान पेन्सिलने बॉक्स वगैरे हवा असेल तर करू शकता. ठीक आहे. सो हे झालं आपलं या क्वेश्चनचं आन्सर. ॲक्च्युली खाली असलं पाहिजे पण एकाच पानावरती बसण्यासाठी मी वर खाली केलं आहे. पण आपली पहिली स्टेप असणार आहे ती म्हणजे सगळ्यात फर्स्ट तुम्हाला लिहायचं आहे एफ एक्सचे आन्सर, एफ एक्सचं व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट तुम्ही फाइंड आउट करणार आहात एफ वाय. त्याच्यानंतर फाइंड आउट करणार आहात आर. मग फाइंड आउट करणार आहात आरचं डिरेक्शन म्हणजे थीटा. आणि मग हे रिप्रेझेंट करणार आहात. त्याच्या आधी पण हे तुम्हाला सगळ्यात आधी हे या क्वेश्चनला रिझॉल्व पण करायचं आहे. सो झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन. सो आय होप की तुम्हाला आत्तापर्यंतची पूर्ण मेथड समजली असेल. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पण आपण सेम जे आहे तर ते फॉलो करणार आहोत. पण क्वेश्चन थोडासा वेगळा आहे कारण क्वेश्चनमध्ये थोडासा ट्विस्ट आहे सेकंड क्वेश्चन असल्यामुळे. सो ट्विस्ट असा आहे की आपल्याकडे हा सरफेस आहे. हा सरफेस असा थोडासा वाकला आहे आणि इथून असं खाली आहे. आणि हा जो सरफेस आहे इथे आपण एक छोटीशी अशी मशीनसारखं काहीतरी लावलं आहे किंवा एक आपण असं ॲज्युम करा की छोटीशी मोटर टाईप काहीतरी असं इथे आहे. आणि याच्यावरती असे फोर्सेस ॲक्ट करत आहेत. सो इथे जो हा पॉईंट पॉईंट ए घेऊया आपण. ठीक आहे. हा पॉईंट ए आहे. याच्यावरती इथून एक फोर्स ॲक्ट करतो आहे जो की आहे 80 न्यूटनचा. नेक्स्ट एक फोर्स जो आहे तर तो ॲक्ट करतो आहे इथून. एक मिनिट इथून. ठीक आहे. आणि हा जो फोर्स आहे तर तो आहे 150 न्यूटनचा. असा ॲरो न काढता आपण इथे ॲरो काढूया कारण खाली खूप गर्दी होते. सो आपल्यालाच परत कळणार आहे की ॲरो कुठून कुठे जात आहेत. सो आपण इथे ॲरो दाखवूया. आफ्टर दॅट नेक्स्ट एक फोर्स एकदम स्ट्रेट एकदम स्ट्रेट वर्टिकली ॲक्ट करतो आहे खाली जो की आहे 110 न्यूटनचा. आणि एक फोर्स जो आहे तर तो इथे ॲक्ट करतो आहे जो की आहे 100 न्यूटनचा. आता हे जे फोर्सेस आहेत तर यांची जी एक एक्स आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग अरेंजमेंट कशी आहे ते आपण बघूया. इथून असा आपला एक्स ॲक्सिस आहे. इथून असा आपला वाय ॲक्सिस आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आता कळलं आहे की एक फोर्स ॲक्युरेटली एकदम वाय ॲक्सिसला ॲक्ट करतो आहे दॅट इज 110 न्यूटन. आफ्टर दॅट नेक्स्ट या लोकांनी काही मेजरमेंट्स दिलेत. ते म्हणजे हा जो फोर्स आहे तर तो वाय ॲक्सिसच्या अलॉंग 20 डिग्रीने ॲक्ट करतो आहे. दुसरा हा जो फोर्स आहे तर तो एक्स ॲक्सिसशी अलॉंग 30 डिग्रीने ॲक्ट करतो आहे. हा फोर्स 15 डिग्रीचा आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे अरेंजमेंट दिली आहे. इथे आपला पॉईंट ए जो की आता लपला गेला आहे त्याला आपण परत लिहूया. हा जो आपला आहे इथे पॉईंट ए आहे. तर क्वेश्चन असा आहे की आपल्याला 4 फोर्सेस एका बोल्टवरती किंवा एका पॉईंटवरती ए नावाच्या पॉईंटवरती ॲक्ट करत आहेत आणि आपल्याला रिझल्टंट अगेन फाइंड आउट करायचं आहे. सो जेव्हा त्यांनी विचारले की रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे तेव्हा मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि हे फाइंड आउट केल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप असेल ते म्हणजे याला रिप्रेझेंट करणं. सो जेव्हा क्वेश्चनमध्ये फक्त आर फाइंड आउट करायला सांगितलं आहे तेव्हा याचा अर्थ आपल्याला हे तिन्ही पण गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. आता त्याच्यासाठी पहिली स्टेप काय आहे की आपल्याला आधी एफ एक्स माहिती पाहिजे. ठीक आहे. एफ एक्स माहिती पाहिजे, समेशन ऑफ एफ एक्स. सेकंड स्टेप आहे समेशन ऑफ एफ वाय माहिती पाहिजे. आता समेशन ऑफ एफ एक्स आणि एफ वाय माहीत करून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या फोर्सेसला रिझॉल्व करावं लागेल. सो रिझॉल्व कोणाला करायचं आहे. 110 न्यूटनला रिझॉल्व करायचं आहे का नाही. हे जे 150चा न्यूटनचा फोर्स आहे याला रिझॉल्व करायचा आहे का तर हो, कारण तो अँगलमध्ये ॲक्ट करतो आहे, 90 डिग्रीमध्ये नाही ॲक्ट करत आहे. मग आता याचा हा जो आहे तर तो खाली चालला आहे राईट. फोर्स खाली चालला आहे. सो अकॉर्डिंग टू द वाय डिरेक्शन तो खाली चालला आहे म्हणजे याचा वाय कंपोनंट असा खाली येईल आणि तो लेफ्टला चालला आहे म्हणजे एक्स कंपोनंट पण असा येणार. नेक्स्ट आहे की त्याने अँगल कोणासोबत बनवला आहे. हे कोण आहे एक्स ॲक्सिस. त्याने अँगल एक्ससोबत बनवला आहे म्हणजे ते अँगल पण एक्ससोबतच बनला पाहिजे. म्हणजे हा जो कंपोनंट असणार आहे तर हा असणार आहे 150 cos 30. म्हणजे अर्थात उरलेला जो कंपोनंट असणार आहे हा 150 असणार आहे sin 30. आफ्टर दॅट नेक्स्ट सेकंड कंपोनंट.
आता हा जो सेकंड कंपोनंट आहे याच्यामध्ये फोर्स कुठे ॲड करते अशा पद्धतीने, म्हणजे राईटकडे म्हणजे याचा एक्स कंपोनंट राईटकडे असणार आहे आणि खाली चालला आहे हा फोर्स म्हणजे वाय कंपोनंट खाली असणार आहे. आता याने अँगल जो बनवला आहे 15चा, तर हा कोणासोबत बनवला आहे एक्ससोबत, म्हणजे इथे अँगल पण कोणासोबत असणार आहे एक्ससोबत. म्हणजे हे काय झालं 100 cos 15 आणि हे कंपोनंट झालं 100 sin 15. आफ्टर दॅट ह्याला रिझॉल्वच नाही करायचं आहे. नेक्स्ट आहे आपला हा कंपोनंट. याचं बघा हे कुठे चाललेलं आहे, खाली चाललेला आहे याचा फोर्स, त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू द वाय हे खाली येणार. आणि दुसरं जे आहे तर तो कुठे चालला आहे राईटकडे, म्हणजे अकॉर्डिंग टू द एक्स ह्याचं कंपोनंट राईटकडे येणार आहे. दुसरी गोष्ट याने इथे जो काही अँगल बनवला आहे तो कोणासोबत आहे एक्स की वाय सोबत आहे, म्हणजे इथे पण अँगल हा वाय सोबत असला पाहिजे. म्हणजे हा कंपोनंट झाला 80 cos 20 आणि हा कंपोनंट झाला 80 sin 20. राईट. तुम्ही मे बी याच्या आधी 11-12मध्ये पाहिलं असेल की नेहमी हॉरिझॉन्टल कंपोनंट हा कॉस असतो, पण ते व्हॅलिड नाही आहे, कारण कॉस तोच कंपोनंट असतो ज्याच्यामध्ये अँगल असतो आणि अँगल त्याच कंपोनंटमध्ये असतो ज्याच्यासोबत ओरिजिनलने अँगल बनवला आहे. सो इथे ओरिजिनलने अँगल बनवला आहे वाय सोबत, म्हणजे इथे वाय कंपोनंटसोबतच अँगल असणार आहे आणि म्हणूनच वाय कंपोनंट किंवा वर्टिकल कंपोनंटच कॉस्ट आहे. ठीक आहे. सो आता आपली पहिली स्टेप आहे सगळे फोर्सेस जे की अलॉंग द एक्स आहेत त्यांना आपण लिहिणार, आणि नेक्स्ट सगळे फोर्सेस जे की अलॉंग वाय आहेत त्यांना आपण लिहिणार आहोत. सो फर्स्ट स्टेप आपली झाली आहे रिझॉल्व करून. आता सेकंड स्टेप आहे समेशन एफ एक्स, इकडच्या साईडला पॉझिटिव्ह इज इक्वल टू कोणते कोणते फोर्सेस आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण क्लॉकवाईज जाऊया. सो 150पासून मी स्टार्ट करते. आता 150मधला अलॉंग एक्स कंपोनंट काय आहे 150 cos 30. आता हा जो 150 cos 30 आहे तो पॉझिटिव्ह एक्सकडे चालला आहे की निगेटिव्ह एक्सकडे, सो निगेटिव्ह साईन. नेक्स्ट आहे 100 न्यूटन. याचा एक्स कंपोनंट कोणता आहे 100 cos 15 आणि हा चालला आहे पॉझिटिव्ह एक्सकडे, सो 100 cos 15. नेक्स्ट आहे 110. ह्याचं एक्सचं काय आहे का काहीच नाही, हा पूर्ण वायमध्ये. नेक्स्ट आहे 80. एक्समध्ये कुठला आहे हा कंपोनंट 80 sin 20वाला आणि तो पण पॉझिटिव्ह एक्सकडे चालला आहे, सो 80 sin 20. आता आपण ह्याला कॅल्सीच्या हेल्पने काउंट करूया. -150 cos 30, त्याच्यानंतर आहे +100 cos 15, त्याच्यानंतर आहे +80 sin 20 इज इक्वल टू -5.946. ठीक आहे, करेक्ट आहे 9496. ओके, तुम्ही पण रिचेक करत जा कारण असे मिस्टेक्स होऊ शकतात. आता हे अगेन मायनसमध्ये, म्हणजे हे पण फोर्स जे आहे तर ते निगेटिव्ह एक्सकडे जास्त आहे कम्पेअर टू पॉझिटिव्ह एक्स, म्हणजे आपण डिरेक्शन दाखवताना 5496 न्यूटन निगेटिव्ह एक्सकडे दाखवणार. राईट. आता हे झालं एक्स डिरेक्शनशी रिलेटेड. आता आपल्याला काढायचं आहे समेशन ऑफ वाय. सो समेशन एफ वाय वरती पॉझिटिव्ह इज इक्वल टू, आता वाय डिरेक्शनमध्ये बघा 150चा फोर्स आहे का, तर आहे आणि तो खाली जातो आहे त्याच्यामुळे -150 आणि तो साईन आहे 30. नेक्स्ट आहे 100मध्ये पण खाली चालला आहे त्याच्यामुळे -100 sin 15. नेक्स्ट आहे 110. हा याचा कुठलाही कंपोनंट नाही आहे, एकटाच आहे हा त्याच्या, आणि तो पण खाली चालला आहे त्याच्यामुळे डिरेक्टली 110 मायनसमध्ये. नेक्स्ट आहे 80चा पण एक कंपोनंट खाली चालला आहे त्याच्यामुळे निगेटिव्ह 80 cos 20. ठीक आहे. आणि आता आपल्याला हे जे आहेत तर यांना कॅल्सीमध्ये टाकायचं आहे आणि मग आपण ह्याचं जे काही आन्सर येईल तर ते लिहिणार आहोत. सो लेट अस पुट -150 sin 30 -100 sin 15 -110 -80 cos 20 इज इक्वल टू आलेला आहे -286.057. आता हे पण मायनसमध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ वाय निगेटिव्हकडे फोर्सेस जास्त आहेत. बघा सगळे फोर्सेस निगेटिव्हकडेच आहे, कोण पॉझिटिव्हकडे नाहीच आहे, म्हणजे रिझल्टंट पण म्हणजे समेशन एफ वाय पण अर्थातच निगेटिव्हकडेच येणार आहे. सो आता याचं डिरेक्शन दाखवायचं आहे 286.057 न्यूटन डाऊनवर्ड्स. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रिझल्टंटचं फॉर्म्युला काय आहे √समेशन एफ एक्सचा स्क्वेअर प्लस समेशन एफ वायचा स्क्वेअर. सो आता आपण पाहतोय थर्ड स्टेपमध्ये रिझल्टंट इज इक्वल टू √एफ एक्सचा स्क्वेअर समेशन एफ एक्सचा स्क्वेअर प्लस समेशन एफ वायचा स्क्वेअर. सो समेशन एफ एक्स किती आहे 5.5496चा स्क्वेअर प्लस 286.057चा स्क्वेअर.
आणि यांचं घ्यायचं आहे स्क्वेअर रूट. सो अंडर रूट आधी घ्यायचं, ब्रॅकेट लावायचं, ब्रॅकेट नाही लावलं तर आन्सर रॉंग येणार. 5496चा स्क्वेअर प्लस करायचा आहे 286.057चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं बघा 286.110. सो रिझल्टंट काय आलं आहे 286.110 न्यूटन. आता आपण रिझल्टंट फाइंड आउट केलं, पण हे रिझल्टंट जे आहे याचं डिरेक्शन कसं काढायचं तर थीटाच्या हेल्पने. सो आपली नेक्स्ट स्टेप आहे ते म्हणजे या रिझल्टंटचं डिरेक्शन फाइंड आउट करणं, जे की आहे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. आपण हे पाहिलं कसं येते मगाशी, त्याच्यामुळे मी डिरेक्टली फॉर्म्युला लिहिते समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. सो आता फाइंड आउट करा, तुमच्याकडे समेशन एफ वायची व्हॅल्यू आहे, तुम्ही हवं तर पुन्हा एकदा इथे व्हॅल्यूज लिहू शकता, एक्झाममध्ये मात्र लिहा. आता मी नाही लिहिते, पण तुम्हाला एक्झाममध्ये टॅन इनवर्स समेशन एफ वाय म्हणजे 286.057 डिवायडेड बाय 5.5496 लिहायचं आहे आणि मग आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे. टॅन इनवर्स घेण्यासाठी आधी शिफ्ट दाबायचं, मग टॅनच्या बटनवर दाबायचं, त्याच्यानंतर हे दोन डबे घ्यायचे. एफ वाय किती आहे 286.057 डिवायडेड बाय खाली लिहायचं आहे तुम्हाला एफ एक्समध्ये काय काय आहे 5.5496 ब्रॅकेट क्लोज करायचं आहे इज इक्वल टू, तर तुम्हाला थीटाची व्हॅल्यू मिळाली आहे दॅट इज 88.888 म्हणजेच 88.8 तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. सो थीटा इज इक्वल टू 88.8 डिग्री. 88 लिहा किंवा 8 डिग्री लिहा, मग अशी पण 88 झालं होतं ना समथिंग. सो सेम आहे. ठीक आहे. आता आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. आता रिप्रेझेंट कसं करणार आहोत आपण, तर आपल्याला माहिती आहे की दोन्ही पण व्हॅल्यूज ज्या आहेत त्या निगेटिव्ह आहेत, म्हणजे अर्थात हा जो अँगल आहे किंवा हा जो रिझल्टंट आहे तर हा थर्ड क्वाड्रंटमध्ये येतो आहे, आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये हा जो रिझल्टंट आहे आर तर तो असणार आहे 88.8 डिग्रीने कोणासोबत एक्ससोबत. इथे नेहमी तुम्हाला अँगल एक्ससोबतच मिळणार आहे. ठीक आहे. रिझल्टंटचा अँगल हा नेहमी एक्ससोबतच असणार आहे, जो की आहे 88.88 डिग्री, आणि रिझल्टंटची व्हॅल्यू काय आहे 286.110 न्यूटन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हे जे आपलं आन्सर आहे ते रिप्रेझेंट करणार आहोत. इथे पॉईंट ए होता, इथे आपलं निगेटिव्ह एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह वाय. ठीक आहे. सो हे झालं आपलं रिप्रेझेंटेशन, आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. आणि असं लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत, कारण आपण सगळेचे सगळे पॉईंट्स इथे कवर करतो आहे. सो इन दिस वे आपण या व्हिडिओमध्ये 2 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, आणि नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण अजून क्वेश्चन्स पाहूयात. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि आपल्या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आधीच आपण जर तुम्हाला क्वेश्चन हवा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. सो ह्या सगळ्याच्या फाईल्स आहेत, या फाईल्सच्या ड्राईव्हच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो नक्की चेकआउट करा, आणि या फाईल्स तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय बाय.